मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला क्रिप्टो करन्सी फ्री कोर्स हा 5वा भाग होणार आहे, 5वा व्हिडिओ होणार आहे. आणि यामध्ये आपण शिकून घेणार आहोत अल्ट कॉइन्स म्हणजे काय. ओके. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आहात तर तुम्हाला सांगू इच्छितो की क्रिप्टो करन्सीचा मराठीमधनं फ्री कोर्स यूट्यूबमध्ये पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती सुरू झालेला आहे. 1 महिन्याचा हा फ्री कोर्स आहे, अगदी बेसिकपासून. चॅनलवरती काही भाग याचे ऑलरेडी पोस्ट झालेले आहेत, तुम्ही नक्की ते बघून घ्या. आजच्या भागामध्ये आपण शिकायला सुरुवात करणार आहोत अल्ट कॉइन्स म्हणजे काय. होप तुम्ही रेडी असाल. किती जण क्रिप्टोमध्ये नवीन आहेत मला व्हिडिओला एक आत्ताच कमेंट करून सांगा. आपण क्रिप्टोचा फ्री कोर्स सुरू केलेला आहे, त्याचा नक्की सुरुवातीच्या अगदी भागापासून तुम्ही फायदा घ्या. आता आपण डायरेक्टली जातो आहे, एक सुरुवात करतो आहे शिकायला 5व्या भागापासून, ज्यामध्ये आपण बघणार आहोत अल्ट कॉइन्स म्हणजे काय. ओके. सोबतच आपण टॉप अल्ट कॉइन्स बघणार आहोत, ते आपण चार्टवरती सुद्धा बघून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. सो आता इथे बघूया अल्ट कॉइन म्हणजे नेमका काय प्रकार असतो. अल्ट कॉइन म्हणजे बिटकॉइन व्यतिरिक्त सर्व क्रिप्टोकरन्सीज. मी तुम्हाला शिकवलेलं आहे आधीच्या भागामध्ये. तुम्ही जर आधीचा भाग बघितला असेल तुम्हाला माहिती असेल, बिटकॉइन ही मदर क्रिप्टोकरन्सी आहे. म्हणजे क्रिप्टोकरन्सीमधली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइन, ही मेन करन्सी आहे. त्या व्यतिरिक्त जेवढ्या करन्सीज आहेत ना त्यांना अल्ट कॉइन म्हणतात. बिटकॉइन व्यतिरिक्त सर्व क्रिप्टोकरन्सीज हे वेगवेगळ्या उद्देशांसाठी बनलेले कॉइन्स आहेत. म्हणजे प्रत्येक कॉइन्सचा उद्देश वेगवेगळा आहे, काम वेगवेगळं आहे. ओके. आणि हे वेगवेगळ्या ब्लॉकचेनवरती कार्यरत असतात. क्लिअर आहे. आता मी तुम्हाला जेव्हा काही नावं सांगेन, काही एक्झाम्पल देईल, त्यापैकी काही नावं तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर अल्ट कॉइनचे प्रकार, पहिले म्हणजे काही युटिलिटी टोकन्स असतात, उदाहरणार्थ BNB कॉइन्स. त्यानंतर काही स्टेबल कॉइन असतात, उदाहरणार्थ USDT किंवा USDC. त्यानंतर काही सिक्युरिटी टोकन्स असतात, काही मेम कॉइन्स असतात जसं की डोज कॉइन, आणि काही गव्हर्नन्स कॉइन्स असतात, गव्हर्नन्स टोकन असतात जसं की युनी. ओके. हे झाले प्रकार. आपण जेव्हा प्रॅक्टिकल ट्रेडिंग शिकू तेव्हा ह्या ईच कॉईनबद्दल, ईच प्रोजेक्टबद्दल आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. क्लिअर आहे. त्यानंतर आता टॉपचे 10 अल्ट कॉइन्स आपण बघून घेऊया. ओके. टॉपचे 9 ते 10 अल्ट कॉइन आपण इथे बघून घेऊया. पहिला म्हणजे इथेरियम. सेकंड म्हणजे ज्याच्याबद्दल मी आधी व्हिडिओ बनवलेला होता, गेला व्हिडिओ, इथेरियम. त्यानंतर बायनान्स कॉइन, BNB. बायनान्स या एक्सचेंजचा हा कॉइन आहे, BNB कॉइन. त्यानंतर सोलाना, कार्डॅनो, पॉलिगॉन, एव्हएलएचए. त्यानंतर चेन लिंक, युनिस्वॅप आणि डोज कॉइन. ओके. हे टॉपचे 9 कॉइन्स आहेत. हे 9 कॉइन्स तुम्हाला इथे अल्ट कॉइनची लिस्ट मी दिलेली आहे. आपण ह्यातले काही एक काम करूया, ट्रेडिंग व्ह्यूवरती जाऊन चेक पण करून घेऊया थोड्या वेळाने, हे एकदा प्रेझेंटेशन संपल्यावरती. त्यानंतर अल्ट कॉइनमध्ये गुंतवणूक का करायची, तर एक गोष्ट लक्षात घ्या, अल्ट कॉइन्स जे आहे त्यामध्ये जास्त रिटर्न्सचं पोटेन्शियल आहे. बिटकॉइनपेक्षा जास्त रिटर्न्सचं पोटेन्शियल जे आहे ते अल्ट कॉइनमध्ये आहे. ह्याचा वापर विविध क्षेत्रामध्ये होतो. सोबतच स्टेकिंगसाठी हे उपयुक्त आहे, आणि सोबतच ह्यामधनं पॅसिव्ह इन्कमसुद्धा मिळवू शकतो. यस, क्रिप्टोच्या अल्ट कॉईनमधनं तुम्ही पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता. जेवढं तुम्ही जास्त होल्ड कराल तेवढं तुम्हाला ह्याच्यावरती इंटरेस्टसुद्धा भेटतो. हे आपण पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये प्रॅक्टिकली ह्या चॅनलवरती शिकणार आहोत. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आताच. क्रिप्टोमधनं पॅसिव्ह इन्कम कसं मिळवायचं हे आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अल्ट कॉईनमध्ये जोखीम काय, तर काही प्रोजेक्ट जे असतात ते फेक असतात किंवा स्कॅम्स असतात, म्हणजे काही कॉईन्स वगैरे. तुम्हाला असे कॉईन्स बाय नाही करायचे आहेत. हाईपवरती आधारित किंमत असते, म्हणजे एखाद्या कॉईनची हाईप वाढली त्याची किंमत वाढते, लिक्विडिटी कमी होते, आणि प्लस एखादा प्रोजेक्ट म्हणजे एखादा कॉईन बंद होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी असते, खास करून अल्ट कॉईनमध्ये. ओके. अल्ट कॉईन विकत कसे घ्यायचे, तर ऑब्विसली तुमचा जो एक्सचेंज आहे त्यावरून तुम्ही विकत घेऊ शकता. हे आपण तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार, त्याआधी कोणी हे करायला जाऊ नका. कोणत्या एक्सचेंजवरून विकत घेऊ शकता आपण तुम्हाला सांगणार. कॉईन्सचा वापर करू शकता, टीम आणि व्हिजन तुम्ही तपासू शकता, आणि त्यानंतरच कॉईन्स घेऊ शकता. म्हणजे बाबा एखाद्या कॉईन्सचे व्हिजन काय आहे, तो कॉईन का तयार करण्यात आलेला आहे, त्यानंतर तुम्ही हा कॉईन विकत घेऊ शकता. आणि लॉंग टर्मसाठी तुम्ही सिक्युअर वॅलेटमध्ये ह्याला नक्की ठेवू शकता, तुमचा जो पण कॉईन आहे त्याला. ओके. कसं ठेवायचं आपण बघून घेणार आहोत पुढे. तर अल्ट कॉईन वर्सेस बिटकॉईन म्हणजे काय, तर लक्षात घ्या, अल्ट कॉईन हा विविध प्रकार असतात आणि उपयोग असतात. विविध प्रकारचे अल्ट कॉईन आहेत, त्यांचा विविध उपयोग आहे. बिटकॉईन ही फक्त एक करन्सी आहे. जशी US डॉलर आहे किंवा इंडियन रुपीज, अशी बिटकॉईन एक करन्सी आहे. आणि अल्टकॉईनमध्ये जोखीम आणि रिटर्न्स दोनही जास्त असतात. म्हणजे अल्टकॉईनमध्ये रिटर्न्स तर जास्त असतातच, प्लस जोखीमही जास्त असते, कारण की ती विविध, मी तुम्हाला जसं बोललो की विविध प्रोजेक्ट्स वगैरे असतात त्यावर आधारित असते.
निष्कर्ष म्हणजे काय, अल्टकॉइन म्हणजे फ्युचरची टेक ॲप्लिकेशन्स. योग्य रिसर्च करूनच तुम्ही अल्टकॉइनमध्ये गुंतवणूक करा आणि NFT, गेमिंग, गव्हर्नन्ससाठी ह्या गोष्टी उपयोगी पडतात. आता तुम्हाला किती लोक तुमच्यापैकी टेलिग्राम यूज करतात? ओके, सो टेलिग्रामवरती सुद्धा जे आहे ना, ते सध्या टॉन कॉईनचा वापर होतोय. जी पण लोक टेलिग्राम ॲड्स वगैरेचा वापर करतात किंवा ज्या पण लोकांना टेलिग्राम ॲड्समधनं रेव्हेन्यू येतो त्यांना माहिती असेल की हा रेव्हेन्यू टॉन कॉईनमधनं येतो. सो ते पण एक प्रकारचे अल्ट कॉईन्सच आहेत. सो टॉन कॉईनमधनं हा रेव्हेन्यू येतो, मग तो तुम्हाला तुमच्या बँकमध्ये विड्रॉ करावा लागतो. सो अशा प्रकारे इंडियामध्ये वगैरे सुद्धा ह्या प्रोजेक्ट्सवरती काम सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी हे प्रोजेक्ट्स, बऱ्याच ठिकाणी अल्ट कॉईन काही ठिकाणी स्वीकारले सुद्धा जातात, खास करून फॉरेन कंट्रीजमध्ये. सो अशा प्रकारे ह्याचा नक्की वापर होतो. आता आपण एक काम करूया, आपल्या स्क्रीनवरती जाऊया आणि ट्रेडिंग व्ह्यूमध्ये बघून घेऊया. सो इथे बघा, हा इथेरियम. सो अशा प्रकारचे मी तुम्हाला जे अल्ट कॉईनचे एक्झाम्पल सांगितले, ॲक्च्युली मी गेला व्हिडिओ इथेरियमबद्दलच बनवलेला आहे. सो इथेरियम तुम्ही तुमच्या क्रिप्टो अकाउंटमधनं बाय करू शकता. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवणार आहे पुढे जाऊन. त्यानंतर इथे आपल्याला आलेला होता तो म्हणजे BNB कॉईन्स, म्हणजे बायनान्स हा जो एक्सचेंज आहे त्या बायनान्सचा एक्सचेंजचा कॉईन. सो तुम्ही इथे BNB कॉईन किंवा डायरेक्टली बायनान्स कॉईन पण सर्च करू शकता. एक मिनटं, मी इथे तुम्हाला बायनान्स कॉईन सर्च करतो जेणेकरून तुम्हाला तो, इथे बघा बायनान्स कॉईन आहे. सो हा बायनान्स कॉईन तुम्ही इथे सर्च केला तर बायनान्स कॉईनची किंमत काय आहे डॉलरमध्ये, $646. सो हे असे अल्ट कॉईन आहेत. किंवा तुम्ही डॉच कॉईन सुद्धा सर्च करू शकता. इथे बघा डॉच कॉईन, हा पण तुम्हाला ह्याच्यामध्ये USDT मध्ये पाहायला भेटतो. क्लिअर. अशा प्रकारे हे कॉईन्स असतात. अशा प्रकारे ह्यांना अल्ट कॉईन म्हणतात, जे तुम्ही ह्या संपूर्ण प्रोजेक्टचा अभ्यास करून ह्यांचं विजन वगैरे तपासून तुम्हाला जर आवडला तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये बाय करू शकता. ओके, पुढचा येणारा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये मी शिकवणार की बिटकॉईन असेल, इथेरियम असेल, हे बाय कसे करायचे, कोणत्या प्लॅटफॉर्मवरती करायचे, कोणत्या अकाउंटमधनं करायचे आणि प्रॅक्टिकली ह्या सगळ्यांचा उपयोग काय. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, माहिती आवडलेली असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ फार लोक बघतात पण लाईक फार कमी जण करतात. सो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आम्हाला कमेंटमध्ये सांगा अजून कोणते व्हिडिओ हवे आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.